नमस्कार सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण अतिशय हेल्दी अशी पालकची भाजी बघणार आहोत। त्यासाठी मी इकडे 5-6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। त्याचबरोबर मी इथे लसणाच्या पाकळ्या देखील घेतलेल्या आहे आणि इथे मी शेंगदाण्याचा कूट करून ठेवलेला होता, त्यातला काही कूट मी घेणार आहे। तुमच्याकडे जर अख्खे शेंगदाणे असतील तर तुम्ही ते शेंगदाणे देखील वापरू शकतात। आता ही जी मिरची आहे ती आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून पाणी टाकून तिची छान अशी बारीक पेस्ट बनवून घ्यायची। पालकची भाजी ही आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते, तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करायची। मुलं भाज्या खाण्यास खूप कंटाळा करतात, परंतु आपल्याला काहीतरी प्रयत्न करून मुलांच्या पोटात जाण्यासाठी काहीतरी त्यात इनोव्हेशन करून मुलांना भाज्या खाऊ घालाव्या लागतात। आता इथे पालकची भाजी मी स्वच्छ धुवून तिचे देठ कट करून घेतले। आता ही जी भाजी आहे ती आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे। पालक किंवा मग मेथीची जी भाजी असेल ती अगोदर आपल्याला स्वच्छ धुवून नंतरच ती चिरायची, म्हणजे त्यातली जी घाण असते ती देखील निघून जाते आणि यातले व्हिटॅमिन्स देखील कमी होत नाही। आता बघा, बारीक अशी मी इथे पालकची भाजी चिरून घेतलेली आहे। आता मी इकडे गॅसवर एक पॅन ठेवून घेतलेला आहे आणि पॅनमध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि तेल आपल्याला चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला जिरे आणि मोहरी टाकून घ्यायची आणि त्याचा आपल्याला एक तडका देऊन घ्यायचा आहे। इथे मी थोडेसे जिरे टाकून घेतलेले, 1 चमचा जिरे आणि 1 चमचा मी ते मोहरी टाकून घेतलेली आहे। आता आपण जी भाजी बारीक चिरून घेतलेली आहे ती आपल्याला यात टाकून घ्यायची आहे। ही जी भाजी आहे ती आपल्याला चांगली मऊसूत होईपर्यंत एक 5 मिनटासाठी याच पद्धतीने तेलामध्ये परतून घ्यायची आहे। 5च मिनटामध्ये ही भाजी शिजून तिचा एकदम छोटा असा गोळा तयार होतो। पालकची जी भाजी आहे ती अतिशय हेल्दी अशी भाजी आहे। आयर्नचं प्रमाण देखील आपल्या शरीरामध्ये कमी असेल तर आपण या भाजीचं सेवन नक्की करायला हवं। आता ही भाजी बघा शिजून तिचा पाणी सुटण्यास सुरुवात झालेली आहे आणि तिचा एक छोटासा गोळा होण्यास सुरुवात झालेली आहे। आता आपण काय करायचं आहे, आपण जी मिरची वाटून घेतलेली आहे ती मिरची याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि ती मिरची आपल्याला चांगली कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायची आहे। मिक्सरमध्ये वाटलेली जी मिरची आहे ती मी यात टाकून घेणार आहे आणि ती आपल्याला छान अशी तिचा कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायची आहे। याच पद्धतीने बघा मी संपूर्ण जो मसाला आहे तो या भाजीला कोट करून घेतलेला आहे। चवीपुरतं आपल्याला यात थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे। पालकची जी भाजी आहे ती खूप टेस्टी बनवण्यासाठी मी तुम्हाला एक सिक्रेट टिप इथे देणार आहे, ती तुम्ही नक्की फॉलो करून बघा आणि भाजीची टेस्ट करून बघा आणि मला कमेंट करायलाही विसरू नका की तुमची भाजी कशी बनली। बघा इकडे मी चवीपुरतं मीठ टाकून घेतलेले आणि हे मीठ आपल्याला भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि भाजी 2 मिनटासाठी याच पद्धतीने परतून घ्यायची। नंतर तुम्हाला किती रस्सा हवा त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ॲड करायचे। साधारण 1 तांब्या पाणी मी यात टाकून घेणार आहे। बघा मीठही व्यवस्थित आपल्या भाजीमध्ये आता मी मिक्स करून घेतलेलं आहे। यात आता आपण पाणी टाकून घेणार आहोत। बनवायला खूप सोपी अशी ही पालकची भाजी आहे आणि टेस्टलाही अप्रतिम अशी लागते, कारण मी तुम्हाला एक सिक्रेट टिप देणार आहे। त्या टिपनुसार तुम्ही ही पालकची भाजी बनवायची आहे आणि मला कमेंट करून सांगायचं आहे की खरंच तुम्हाला भाजी आवडली की नाही। बघा इकडे मी पाणी टाकून घेतलेलं आहे। आता थोड्या वेळ ही भाजी याच पद्धतीने शिजू द्यायची आहे। नंतर आपण यात आपलं सिक्रेट इन्ग्रेडियंट टाकणार आहोत। ते जे सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे ते म्हणजे बाजरीचं पीठ। हो, तुम्ही बाजरीच्या पिठाने ही भाजी बनवून बघा, खूप छान लागते। याने काय होतं, आपल्या भाजीची टेस्टही खूप छान येते आणि भाजीला दाटसरपणा देखील येतो। हे जे पीठ आहे ते आपल्याला या पद्धतीने भुरळायचं आहे, कुठेही त्याच्या गुठळ्या होणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे। थोडं थोडं करून आपण ते व्यवस्थित भाजीमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने संपूर्ण भाजीमध्ये ते मिक्स करून घ्यायचं आहे। गुठळ्या कुठेही राहणार नाही हे आपल्याला फक्त बघायचं आहे। आता भाजी आपल्याला एक 5 मिनटासाठी उकळीत ठेवून द्यायची आहे। उकळी आल्यानंतर मस्त अशी आपली भाजी इकडे बघा बनवून तयार झालेली आहे। हिरवीगार अशी आणि हेल्दी आपली ही पालकची भाजी इथे बनवून तयार झालेली आहे बघा।